दादरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आंबेडकर भवन आहे। त्या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन ट्रस्ट नावाचा ट्रस्ट आहे, जो ट्रस्ट बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला होता। तर आता ती जी इमारत आहे फार जुनी असल्यामुळं महानगरपालिकेने नोटीस दिलं होतं आणि त्या जागेचं डेव्हलपमेंट व्हावं अशा पद्धतीची बाबासाहेबांची इच्छा होती। त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचा जो प्रेस आहे तोही त्या ठिकाणी होता। मीराताई आंबेडकरांचं भारतीय बौद्ध महासभेचं ऑफिस होतं, भारिप बहुजन महासंघाचं ऑफिस होतं। तर आता मला असं वाटतं की ते आंबेडकर भवन जे तोडलेलं आहे ते काय ते मेमोरियल होतं असं अजिबात नाही आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ट्रस्टची ती जागा होती आणि आता त्याच जागेवरती भव्य दिव्य अशा पद्धतीची 16-17 माळ्याची बिल्डिंग उभा करण्याचा जो प्लॅन आहे तो प्लॅन ट्रस्टीने केलेला आहे। आणि आता माझं म्हणणं एवढंच आहे की या संबंधामध्ये वाद न करता बाबासाहेबांची इच्छा होती की दादरच्या परिसरामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीची एक इमारत उभी राहावी, त्या ठिकाणी सोशल ॲक्टिव्हिटीज व्हाव्यात। आपली जी मुलं IASला शिकणारी आहेत किंवा इतर जे काय मुलं शिकणारे आहेत त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळावं, महिलांना त्या ट्रेनिंग मिळावं। तर अशा त्या ठिकाणी एका अद्ययावत अशा पद्धतीचे हॉल असावे, त्या ठिकाणी कमी पैशामध्ये गोरगरिबांना लग्नासाठी कार्यक्रमासाठी ते मिळावे। तर अशा पद्धतीचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल करण्याचा प्रयत्न जर ट्रस्टीने केला असेल तर मला असं वाटतं की या ठिकाणी आपण राजकारण न करता त्या ठिकाणी ट्रस्टीच्या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे। आणि ट्रस्टीला माझं असं सांगणं आहे की त्या ठिकाणी पूर्वी जवळजवळ 3-3.5 हजार, 3,500 स्क्वेअर फीटाची जागा होती, त्याच्या बदल्यामध्ये या ट्रस्टीनी कमीत कमी 6-7 हजार फुटाची जागा आहे, ती जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांना द्यावी। त्या ठिकाणी प्रेस असेल किंवा त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज पूर्वी चालत होत्या त्या ॲक्टिव्हिटीजसाठी 6-7 हजार फुटाची जागा देऊ, हा प्रश्न सोडवणं अत्यंत आवश्यक आहे। मला असं वाटतं की इमारत पाडण्यापूर्वी त्यांच्याशी बोलायला हवं होतं, पण ट्रस्टींचं काहीतरी म्हणणं असं आहे की त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळालं नाही आणि त्यामुळं म्युन्सिपाल्टीच्या नोटीसप्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला ती इमारत तोडणं अत्यंत आवश्यक होतं आणि ती आम्ही इमारत तोडलेली आहे आणि त्या ठिकाणी कोणावरती अन्याय होणार नाही, सगळ्यांना ज्या ठिकाणी जागा ज्यांची होती त्यांना ती मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। तर मी ट्रस्टीलाही नम्र सूचना करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या फॅमिलीची जी जागा त्या ठिकाणी होती तर त्या जागेच्या दुप्पट जागा तरी त्यांना द्यावी।